पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। भडगाव तालुक्याला व शहराला वरदान ठरलेली गिरणा माईचे वस्त्रहरण वाळू माफियांकडून सुरूच असून याबाबत या वाळू माफियांवर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन गेल्या काही महिन्यांपासून सतत कारवाई करत आहे। तरी सुद्धा वाळू माफियागिरी ही भडगाव शहरात व तालुक्यात काही कमी होताना दिसत नाही। यावर महसूल विभागाने सोमवारी सकाळी 5 वाजता भडगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ 3 जेसीबी व 4 ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्यास गेले असता त्या ठिकाणावरून सदर वाहने पळून लावले। याबाबत महसूल विभागाच्या पथकाने सरळ भडगाव पोलीस स्टेशनला 54 लाख रुपयाचा मुद्देमाल यामध्ये 3 जेसीबी व 4 ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईबाबत व भडगाव तालुक्यातील करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी प्रशांत भिका कुंभारे वय 46 तलाठी टोणगाव राहणार शिवाजीनगर भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की भडगाव पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे। दिनांक 14 रोजी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मी तसेच वाहतूक कोळी महसूल सहाय्यक तहसील कार्यालय भडगाव असे तहसील कार्यालय भडगाव येथून अवैध वाळू वाहतूक कारवाईसाठी आमच्या मोटरसायकलने रवाना झालो व खराब रोडने गिरणा नदीजवळ जाऊन आमच्या मोटरसायकली नदीकाठी लावली। तेव्हा तेथून पायी जात असताना आम्हाला गिरणा नदीपात्रात नवीन पुलाचे काम चालू असलेल्या ठिकाणाजवळ 3 जेसीबी मशीनच्या सहाय्याने गिरणा नदीपात्रातून वाळू उत्खनन करून 4 ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरताना दिसले। म्हणून लागलीच आम्ही त्या ठिकाणी जात असताना सदर वाहनावरील चालक यांनी आम्हाला ओळखले व आम्ही जवळ येत असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या ताब्यातील 3 जेसीबी व 4 ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेऊन खराब रोडने भडगावकडे शहराकडे पळून गेले। त्यापैकी एका जेसीबी मशीनचा असलेला मी पाहिला। माझ्यासोबत असलेले महादू कोळी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये सदर वाहनांचे फोटो व व्हिडिओ काढले आहेत। उजेड झाल्याने आम्ही सदर ठिकाणची पाहणी केली असता नदीपात्रात जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून त्यातून अंदाजे 40 ते 50 ब्रास वाळू चोरून नेली असल्याचे दिसून आले। ठिकाणावरून पळून नेलेले जेसीबी व ट्रॅक्टर व ट्रॉली व चोरीस गेलेल्या मुद्देमालाचे 3 जेसीबीच्या साहाय्याने 4 ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये सदर वाहनावरील 7 अनोळखी इसमांनी अवैध गौणखनिज केले। म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे करत आहेत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।